नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. नियती किती क्रूर असते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. आजची सकाळ उपमुख्यमंत्री अजितदादांसाठी काळरात्र ठरली. विमान अपघात या राज्याला, देशाला आणि जगाला नवे नाहीत, पण त्या विमान अपघातामध्ये हे जग कायमचे सोडून गेलेल्या व्यक्तींमुळे हे अपघात कधीही विसरले जाऊ शकत नाहीत. अजितदादांसारखे राज्याचे 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलेले तगडे नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. सकाळी 6 वाजता ताड पावलं टाकत प्रशासनाला कामाला लावत राज्यामध्ये अविश्रांत धावपळ करणारे हे लोकनेतृत्व या दुर्दैवी विमान अपघातामध्ये दगावले गेले आहे. माणसं जेवढी मोठी तेवढा त्यांच्या जीविताला धोका जास्त. मानवी देहाची नश्वरता आणि जीवनाची क्षणभंगुरता याचा पुन्हा एकदा क्रूर प्रत्यय आलाय. केवळ राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे पुतणे ही अजितदादांची ओळख नव्हती. त्या पलीकडे जाऊन एक स्पष्ट वक्ता, परखड बोलणारा वक्ता, पारदर्शीपणाचा अस्सल नमुना, कणखर प्रशासक, सर्वसामान्य जनतेशी जोडला गेलेला लोकनेता, मिश्किलपणे बोलता बोलता समोरच्या माणसाची तारांबळ उडावी इतकं खरं बोलणारा माणूस, अशी दादांची प्रतिमा होती. काँग्रेसपासून बाजूला होत शरद पवार यांनी राष्ट्रवादी स्थापनेचा निर्णय घेतला आणि त्यानंतर गेली 22 वर्ष राष्ट्रवादी ज्या जोमाने वाढली त्या वाटचालीत सिंहाचा वाटा असणारे अजोड नेतृत्व, अशी दादांची प्रतिमा होती. दादांनी 6 विधानसभा निवडणूक लढवल्या आणि ते राजकारणाचे अजिंक्य योद्धे ठरले. बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या राजकारणात तर त्यांची पकड होतीच, पण राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग तयार झाला होता. भाजपबरोबर राज्यात घटक पक्ष म्हणून सत्तेत सहभागी झाल्यानंतरही आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि दबदबा कायम टिकवून ठेवणारा नेता, अशीच दादांची अखेरपर्यंत प्रतिमा राहिली. राज्याच्या राजकारणातला दादांचा दरारा खूप मोठा होता. थेट बोलणारे दादा लोकांना भावायचे. आज दादांच्या बाबतीत घडलेले हे मृत्यू तांडव भयानक आहे. हा विमान अपघात राज्याच्या राजकारणात सुद्धा मोठी कलाटणी देणारा ठरणार आहे. पक्ष येतील आणि जातील, पण अगदी सकाळी कामाची सुरुवात करणारा हा नेता लोकांच्या मनातून सहजासहजी पुसला जाणार नाही. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बार्शी टुडेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.